वडपे टीम क्षेत्ररक्षण लावा, मॅच चालू करा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत आहे. डीजे तुषार अप्रतिम संगीत आपल्याला आता पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून पूर्वा लाईट्स, श्रावण लाईट, पूर्वा इव्हेंट्स चे सर्व मुरबाडकर चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 6. अजय बिडबी, विवेक खाडे अर्थात बाबू, यश रोटे, तदनंतर प्रणय शहाणे, गीतेजी ठाकरे आणि त्यांच्या समेत मयूर तेलवणे यांनी आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा 6वा दिवस. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल निर्धारित 4 षटकांची लढत. टॉस जिंकला वडपे टीमने आणि प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. गोरखशेठ शेलार जे उपस्थित आहेत आणि ज्यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे वडपे टीमच्या गोलंदाजासाठी, खास करून जर त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर. ते पारितोषिक प्रसिद्ध उद्योजक गोरखशेठ शेलार यांच्या वतीने पारितोषिक टीमसाठी. दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी मैदानाच्या दशरथ आणि महेश. अवकलवाडी संघ मैदानामध्ये दाखल होतोय. मुरबाडकर चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा थरार समग्र पाहायला मिळेल. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. सक्सेस झाला तुम्ही किती वेळा घेऊ शकता, अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्हाला घेता येणार नाही. सामन्याला सुरुवात दशरथ स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर महेश. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं विवेक खाडे प्रस्तुत मुरबाडकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. 3 षटकांसाठी निर्धारित 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. त्या 3 षटकांसाठी 15 मिनिटात, ते 15 मिनिटांमध्येच तुम्हाला 3 षटकं टाकायचे. सामन्याला सुरुवात. हे बी गो. पहिला चेंडू. अनेक स्पष्टीकरण आज द्यावी लागतील. गोलंदाज तयार आहेत. असे अनेक बॅटर आज आपल्याला पाहायला मिळतील. बॅट सध्याची ग्रीप आणि पकडली. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न इथे टाकलेला हा अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये कल्पेश आलेत, ज्याने अनेक क्रीडा स्पर्धा गाजवलेल्या आहेत. वडपे टीमसाठी तो गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडवर फलंदाज दशरथ, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
तसा पहिला बॉल पडला. आमचे स्कोरर आहेत आजच्या दिवसामध्ये करण. 11:54 ला पहिला चेंडू पडलेला आहे. 15 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. हो, फुलटॉस. चांगला चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीम अवकलवाडी या टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. आज आदिवासी गट आणि आदिवासी गटामधील नामवंत 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अवकलवाडी टीम त्यांच्या विरुद्ध वडपे. हा सामना मैदानामध्ये रंगतोय. मुरबाडकर चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा हा 6वा दिवस. दोन्ही ऑफिशियल पंच आज भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची राहिली. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं चांगला फटका जो मात्र खेळलाय. ते क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय टीम वडपेच्या खेळाडूचं. एक धाव या बॉलवरील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत मार्गस्थ. गोलंदाजी कल्पेश. अनेक क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्यात. भिवंडी विभागातील हा संघ आहे टीम वडपे. गोलंदाज तयार. कल्पेशचा बॉल, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा सिंगल. पॉवर प्ले मध्ये सिंगल धावा मिळताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली कल्पेश या गोलंदाजाची. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 3. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. 4 षटकांची लढत. 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मातब्बर संघ जे आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर डावखुऱ्या त्याचा फलंदाज महेश. याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीम अवकलवाडीला. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं. कल्पेश इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू उंच हवेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आल्यात महेश यांच्या पॅटमधून. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 5 ऑन द बोर्ड. 5 धावा. पहिल्या षटकामध्ये कल्पेशची अप्रतिम कामगिरी. चौकार षटकारांच्या शोधामध्ये अवकलवाडी टीम. महेश याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. 11:54 पहिला चेंडू पडलाय 6व्या दिवसाचं. 8 संघ आहेत ते 7 मॅच आणि कालच्या दिवसातील उरलेले 1 मॅच. अशा 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 5. संधी देऊयात डीजे तुषारला. केलेत. 5 धावा बनवल्यात. 3 बॉलमध्ये 3 धावा महेशने बनवल्यात. 3 बॉलमध्ये 2 धावा दशरथने बनवल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कोणत्या प्रकारची विकेट नाही आहेत. धावा जरूर कमी आल्यात आणि पॉवर प्ले मध्ये धावा जास्तीत जास्त बनवण्याचा मानस होता, परंतु तो सफल होऊन दिला नाही. गोलंदाज कल्पेशने चांगली गोलंदाजी राहिली कल्पेशची. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आलेत आता राहुल गोलंदाजी करण्यासाठी. थोडंसं फास्ट खेळा कारण 15 मिनिटं तुमच्याकडे 3 षटकं टाकण्यासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजीसाठी राहुल गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. विवेकजी खाडे प्रस्तुती. क्रीडा स्पर्धा मुरबाडकर चषक. 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. डाऊन द बॉल. फिल्डर. विकेट आली. पहिला धक्का. पहिला हादरा. फलंदाज दशरथ बाद.
विकेट येताना पाहायला मिळाली, महत्वाची विकेट होती. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आलेत पप्पू कडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. धाबा बनवाव्या लागतील, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. ते पप्पूला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आले राहुल आणि पहिल्याच बॉलवर त्याने मिळून दिली सफलता. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल 7 या धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना मुरबाडकर चषक ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास आहे. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. यासाठी वडपे संघ जाणला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. MS खांडा वर्सेस सोनवळे यानंतरची लढत. दोन्ही टीमने टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. 4 षटक झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचंय. महत्वाची लढत मैदानामध्ये, पहिलाच सामना. इथे गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. राहुल गोलंदाजी करण्यासाठी. महत्वाची लढत मैदानामध्ये रंगत असताना गोलंदाज तयार. राहुलचा बॉल वेगात टाकलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव, धावफलक स्थिर, धावफलकावर धावसंख्या 8. एट ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल अडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. रनआउटची संधी आणि ते फलंदाज महेश रनआउट. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे, खास करून वडपे टीमने वेस्ट ऑफ हाईट बीमर साठी. पंचांचा डिसिजन होता नो बॉल आणि DRS घेतला टीम वडपेने. काय निर्णय होते पाहायचं आपल्याला. डिसिजन पेंडिंग. वेस्ट ऑफ हाईट इट्स बीमर. जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल झाला टीम वडपे. इथून पुढे तुम्हाला या इनिंग साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. जो बॉल हाताळला, हाईट होती त्यामध्ये राहुल कडून. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मधुकर. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची इथे संधी होती परंतु ती गमावली. 3 धावा या बॉलवर येतील. खास करून जुन्नर तालुक्यातून चौकार आहे का सर? ओके, 4 धावा आहेत. चौकार. विवेक खाडे आणि फक्त विवेक खाडे. चर्चा सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यामध्ये चालू आहे ती विवेक खाडेची. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 14. शेवटचा बॉल. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर येतील. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 2 बाद 16. अवकलवाडी प्रथम बॅटिंग करत असताना
आज 8 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जुन्नर तालुक्यातील सोनावळे संघ, प्रमोद बोराड आणि कंपनी हे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम प्रमोद, आपलं सहर्ष स्वागत आहे. 2-16 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकात आता कुणाला आमंत्रित केलं जातं ते आपल्याला पाहायचं. धापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला 16, षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील कुणाल. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना महत्वाचा सामना रंगतोय मैदानाच्या आत. पहिलीच लढत आहे आजच्या दिवस क्रमांक 6 मधील. पहिलाच बॉल बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर. कॉलिंग भरपूर चांगली आहे, चांगलं जजमेंट आणि तितकाच चांगला झेल. फलंदाज फेल, विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते आता महेश वाघ. इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालेत. विकेट मिळाली पहिल्या चेंडूवर. गुरुनाथ शेलार प्रसिद्ध उद्योजक आहे, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बडपेच्या गोलंदाजाच्या विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाज तयार, कुणाल. दुसरा बॉल, दुसरा चेंडू हवेत, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगले परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार, 6 रन. मध्ये आला वाघाने डरकाळी फोडली पहिल्या चेंडूवर. षटकार येतोय महेश वाघच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 3-22. अवकलवाडी टीम. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर. कुणालचा बॉल बॅक टू बॅक, दुसरा ब्लास्ट. वाघांची धाड आणि फोडला पहाड. येतोय खणखणीत मुरबाडकर चषक षटकार. फलंदाजी बॅक टू बॅक 2 षटकार महेश वाघच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 28. कुणालवर फार मोठं आक्रमण. बॅक टू बॅक 2 षटकार मैदानामध्ये महेश वाघच्या बॅटमधून येत असताना अप्रतिम फलंदाजी. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तिथे धावांची कमतरता होती, परंतु या षटकामध्ये खेळलेले अप्रतिम फटके आपण पाहिलेत. MS स्पोर्ट टॉस साठी संपर्क साधा. सोनावळे टीम आपण देखील टॉस साठी संपर्क साधा. 4 षटक झाल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीम 3 षटक झाल्यानंतर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. धापलकर धावसंख्या 28. इथे टाकलेला बॉल आणि लगातारचा तिसरा ब्लास्ट. 6व्या दिवसातली पहिली षटकार हॅट्रिक महेश वाघच्या बॅटमधून. 6 धावा.
पाहिलेत, ज्या धावा थांबल्या होत्या त्या आता वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू फेस केलेत महेश वाघने. 600चा त्याचा स्ट्राईक रेट. धावा बनवल्यात त्याने आतापर्यंत 18. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये विकेटने सुरुवात झाली, तदनंतर 3 षटकार आलेत. चांगली फलंदाजी मैदानामध्ये करत असताना महेश वाघ. गोलंदाज तयार कुणाल. कुणालचा हा चेंडू इथे फटका फसलाय. कॉटन बोर्डची संधी विकेट प्राप्त केली. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज कुणालने. फलंदाज महेश वाघ बाद. मैदानाच्या आतमध्ये आलाय हरी. 4 चेंडू फेस केले, 18 बनवल्या, त्यामध्ये 3 षटकार. महेश वाघ स्मॉल बट मॅजिकल इनिंग त्याची समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार होतील आता गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक. क्रीडा स्पर्धेचं आयोजन 8 दिवसीय क्रीडा स्पर्धा. 24 तारखेला या क्रीडा स्पर्धेचा महांतिम दिवस जो पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षकाचे. कॅच जरूर होऊ शकला नाही, तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अवकलवाडी टीम 4 बाद 36. महेंद्र सर, एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यायला सांगा. 18 मिनिटं खर्च केलेले आहेत ते वडपी टीमने. या षटकात 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिल्या 5, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 20. आलेख वाढता गेलेला आहे. खास करून बॅटिंग करत असताना अवकलवाडी टीमचा 4 बाद 36 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकात बॅक अँड व्हील ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अवकलवाडीच्या फलंदाजाने खेळलेले फटके, ज्यामध्ये षटकार आपण पाहिले. 3 षटकार आहेत, 1 चौकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बीके स्पोर्ट लाईव्ह चे ऑपरेटर स्वप्नील यांचं विशेष कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारची ऑपरेटिंग ते सध्याच्या घडीला करतायत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस. वेस्ट ऑफ हाईट इट्स स्पीमर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. कल्पेश वगळता प्रत्येक गोलंदाज इथे महागडा ठरला. एम एस खांदा आणि सोनावळे जुन्नर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. विराटचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर येतील. फ्रीडचा चेंडू, त्यावर आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावर. 41 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 संघांचा पोल. बलिवरे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि स्पॉन्सर देखील आहेत माननीय श्री रोहितजी फोपे. त्यांचं शुभागमन होतं. वेलकम रोहितजी फोपे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 4 बाद 42. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर इनवर फलंदाज मधुकर, ज्याने 4 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. चांगली फलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू उंच हवेत. तिथे येथील क्षेत्ररक्षक. चांगला झेल त्यांनी पकडलाय का ते आपल्याला पाहायचं.
विकेट आहे. फ्री हिट पाहिजे. अगोदर 3 धावा काढल्यात पळून मित्रांनो. चला न्यू बॅटर चला. चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. हे षटक झाल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चला बॅटर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुकुंद दाखल होतील. धावपलकावर खेळाडूंनी भरलाई मैदान, खेळाडूंनी भरलाई मैदान, खेळाडूंनी भरलाई मैदान. प्रेक्षकांची गर्दी ही पाहून सामना ठरलाय नंबर 1, सामना ठरलाय नंबर 1. थँक्यू. धावपलकावर धावसंख्या 5 बाद 42 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला चेंडू फुलटॉस. जडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा या चेंडूवर मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये विराजला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. विराजची गोलंदाजी 3 चेंडू हाताळलेत. 8 धावा त्याने खर्च केल्यात. एक विकेट देखील या षटकामध्ये मिळवली. 5 बाद 44. प्रथम बॅटिंग करत असताना अवकलवाडी टीम हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. कमबॅक मैदानामध्ये करत असताना गोलंदाज विराज. चेंडू आलाय डॉट. चेंडू येईल निर्धाव. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा तळाय. चेंडू डॉट. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा जो मात्र तळलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5 बाद 44. अवकलवाडी वडपे टीमला 45 धावांची आवश्यकता. थँक्यू. MS खांडा टीमचा कर्णधार. 5 मिनिटांनी टॉस आपण घेणार आहोत. 2 षटक झाल्यानंतर सोनावळे टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. चव्वेचाळीस झाल्यात आणि 45 धावांचं लक्ष. मात्र आपल्याला पाहायला मिळेल महत्वाची लढत मैदानामध्ये रंगत असताना. खूप चांगला संघर्ष आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. बॉल का सर? ओके.
24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. पहिला सामनाच्या 6व्या दिवसातील जो मात्र पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. अवकलवाडी टीम कडून 2 षटकांमध्ये कमी धावा, तिसऱ्या षटकांमध्ये त्यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन आपण पाहतायत 24 बॉल रिक्वायर्ड 45 टू विन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि विराज मैदानामध्ये दाखल होतील. गुरुनाथ शेलार यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टीमला वडपी टीम मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 6वा दिवस या क्रीडा स्पर्धाचा. आदिवासी गट आणि त्यातील 8 संघांना संधी जी मात्र मिळाली. अनेक तालुके अनेक विभागामधून 8 संघ या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत. मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाडकर चषक सारिका हॉटेलचे मैदान खास करून क्रीडा रसिकांसाठी नेहमीच पर्वणी राहिलं. अनेक क्रीडा रसिकांची गर्दी या क्रीडांगणावर नेहमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आजचा या क्रीडा स्पर्धेचा 6वा दिवस. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या क्रीडा स्पर्धेचं. चला, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहील. जसा पहिला बॉल पडला जाईल टाइम तुमचा कॅल्क्युलेट केला जाईल. पहिल्याच टीमला पॅनल्टी देखील बसताना आपण पाहिली. खास करून एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागला. हे प्रत्येक टीम बरोबर घडू नये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आला इथे डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ऍक्शन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सोहेल तन्वीर सेम ऍक्शन सध्याच्या घडीला. 12-23 ला पहिला चेंडू पडलाय. दशरथ आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरेनवर फलंदाज विराज. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं डीप मिड विकेटला दन 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 करत चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा आलाय. षटकार. जबरदस्त फटका पण पाहिलाय ज्यावर आलाय विराजच्या बॅटमधून षटकार. संघाची धावसंख्या 6, 45चा पाठला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती 7. गोरखजी शेलार यांच्या वतीने पारितोषिक खास करून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. आपल्या खबर धावसंख्या 7. चौकार हॅट्रिक साठी देखील पारितोषिक 1000 रुपये. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. विकेटची संधी आहे. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद होतील. कल्पेश. मोठा धक्का. दशरथला मिळतंय सुयश. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतील. मोठा धक्का इथे लागत असताना सात धावा धावपलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला पहिलं 45 धावांचं आव्हान. त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानामध्ये रंगत असताना बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. आता अविनाश. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला.
गोलंदाज तयार दशरथ. इथे टाकलेला हा चेंडू अविनाशचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक. 1 ब्रिंग्स 2 बॅक टू बॅक 2 हादरे देत असताना गोलंदाज दशरथ. फलंदाज बा स्वप्नील ऑपरेटरला चेक करावं लागेल काय झालंय नक्की सकाळपासून. सकाळपासून ऑपरेटर आमचे रंगात आहेत. डीजे तुषार. आपल्यावर धावसंख्या 2 बाद 7. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्याकडे ऑन हॅट्रिक. इथे टाकलेला हा चेंडू चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळाले. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये होईल समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 बाद 8 धावा धावफलकावर टीम वडपे. प्रथम बॅटिंग करत असताना 5 धावा होत्या. अवकलवाडी टीमच्या वडपे बॅटिंग करत असताना 8 जरूर बनवल्यात परंतु महत्वाच्या 2 विकेट त्यांनी गमावलेल्या आहेत. काय घडतंय ते पाहायचं. जाऊया डीजे कक्षात. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे तुषारच्या माध्यमातून. आलाय हो ट्रेंड मध्ये आलाय हो ट्रेंड मार्केट मध्ये आलाय हो ट्रेंड. अरे स्वभाव त्याचा हाय गोड सारे पाठीशी खंबीर. स्वभाव त्याचा हाय गोड सारे पाठीशी खंबीर. अरे मुरबाडकर चषक ठेवलाय बाबूबाईनी बघा हो 1 नंबर. मुरबाडकर चषक ठेवलाय बाबू काळेनी बघा. थँक्यू. 20 वर्षामध्ये अनेक कारनामे घडवलेत ते बाबू खाडेने. वय वर्ष 20 परंतु एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणं, एवढे संघ गोळा करणं, एवढं मोठं नियोजन करणं आणि ती संपूर्ण जबाबदारी विवेक खाडे अर्थात बाबूने त्यांच्या खांद्यावर घेतली. अजय बिडवे अर्थात टॉम याची चांगली साथ. यश रोटे त्यांच्या जोडीला आहे. प्रणय शहाणे त्यांच्या जोडीला आहेत. नितेश दादा गीतेश ठाकरे त्यांच्या जोडीला आहेत. तेलवणे साहेब त्यांच्या जोडीला आहेत. त्यांनी केलेलं हे सुप्रसिद्ध आयोजन. सध्याच्या घडीला मुरबाडकर चषक. 18 चेंडू 37 धावा. 18 चेंडू आणि 37चं समीकरण. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य. आदित्यकडून देखील खूप चांगली कामगिरीची अपेक्षा असेल वडपेला. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर झेल झाला. अजून एक धक्का परंतु नो बॉल. नो बॉल आणि इथे मिळतील नो+2 3 धावा. मला वाटतं क्षेत्ररक्षणाची चुकीची सजावट आणि त्याचा तोटा संघाला आता भोगावा लागेल अवकलवाडीला. नियमावली फार महत्वाची आणि नियमांचं तुम्ही उल्लंघन केलं की त्याचा तोटा तुम्हाला होणार आहे. जिथे विकेट होती तिथे 3 धावा आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. संघाची धावसंख्या धावफलकावर 11. ऑन स्क्रीन आपण पाहतायत फ्री हिट. जबरदस्त ऑपरेटिंग सध्याच्या घडीला बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून होत असताना स्वप्नील गांगड यांच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेट गाजवले मुरबाडचं. सध्याच्या घडीला ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. 2 बाद 11 फ्री हिट बॉल. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. दोन बाद 11 फ्री हिट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत महेश. स्ट्रायकर इनवर फलंदाज आदित्य.
2 चेंडू फेस केले, 3 धावा त्यांनी बनवल्यात. महेशचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येतील. कॉटन बोर्डची संधी होती परंतु फ्री हिट आहे. इथे 2 चेंडूंवर 2 वेळा जीवनदान मिळालंय फलंदाज आदित्यला. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या धावपलकावर 2-12. 17 चेंडू. विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता. 45चा पाठलाग करताय वडपे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगलीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना चुकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी अचूकता मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2-12. स्ट्रायकरींवर विराज सलामीवीर आहेत. 4 चेंडू मध्ये त्यांनी 7 बनवल्यात. इथे टाकलेला बॉल बिग हिट रडार मध्ये आला आणि फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 18 या धावफलकावर. खास करून अंडर 25 साठी नेहमीच हे मैदान आणि विवेक खाडे वरदान ठरलेत. त्यांच्या माध्यमातून अजून एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येते डिसेंबर महिन्यामध्ये. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर. त्यामध्ये प्रवेश फी मुरबाड संघासाठी 5,500 आणि ग्रामीण ओपन साठी 6,000. प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं प्राइज, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 13, चतुर्थ क्रमांक 13, 5व्या क्रमांकासाठी प्राइज असेल 11 आणि 6व्या क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं प्राइज. आपण या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर विवेक खाडे, प्रणय शहाणे आणि अजय बिडवी यांच्याशी संपर्क साधा. मॅन ऑफ द सिरीज साठी LCD जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी कूलर, आकर्षक शूज, धर्मवीर चषक लवकरच आपल्या भेटीला येते. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2020. महेशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर जिथे विकेट मिळू शकले असती क्षेत्ररक्षण चुकीचं राहिलं, त्याचा तोटा त्यांना भोगावा लागला. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, दन दन करा डिफाईन लेगला नाही थांबणार. आदित्यचा वार येतोय चौकार. खांदा टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. MS खांदा चला टॉस साठी चला लवकर. कॅप्टन धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2-24 धावा आहेत. 21 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक. पहिला सामना मैदानाच्या आत सुपर डुपर हिट होत असताना आदित्य ऑन स्ट्राइक. फुलटॉस आणि फुलटॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. आदित्यच्या बॅट मधून षटकार. 6 रन. गोलंदाजीमध्ये आता चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. 12 चेंडू 15. वडपे संघ आदित्य चांगली फलंदाजी, मिळालेलं जीवनदान त्याचा पुरेपूर फायदा तो उचलतोय. महेश जिथे टॉस साठी चला. MS खांदा टीमचा कर्णधार टॉस साठी चला आणि सोनावळे टीम टॉस साठी चला. लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. हा टाइम चालू आहे. गोलंदाज तयार.
कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. बिंगारचे जे टीम पॅकर आहेत पोपे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्य आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार एम एस कांदा चला लवकरात लवकर टॉस साठी संपर्क साधा. आपल्या खबर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 बाद 32 आहे. 10 चेंडू आणि 13चं समीकरण. 10 चेंडू 13 धावा हे समीकरण आपण पाहतायत. पहिला सामना गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका गॅप मधून चेंडू डीप फाईन लेगला नाही थांबणार. अजून एक वार येतोय चौकार. चौकार आलाय. 9 चेंडू सामनाला 9 वर. जबरदस्त फलंदाजी विराटचे. 8 चेंडू फेस केले ते 19 बनवल्या. 6 बॉल मध्ये आदित्यने बनवल्या 14 धावा. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटके बॅट मधून भरपूर चांगले येत आहेत. धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 37 धावा. 8 चेंडू 8 ची आवश्यकता. 8 बॉल 8 हे समीकरण. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आदित्य. चांगली फलंदाजी राहिली. 8 चेंडू 8. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकस अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळाला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. शेवटचे 7 चेंडू 8 ची आवश्यकता. 7 चेंडू 8. पोपे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय जे बिनार गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. चला सोनावळे टीम प्रमोद आपण टॉस साठी चला. 11 स्टार खांदा अर्थात MS11. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. सामना गेला आता शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 7 ची आवश्यकता. टाइम किती झालाय ते देखील आपण पाहू. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यायचा. राज सर 17 मिनिटं घेतलेत 3 षटकं टाकण्यासाठी. 6 चेंडू 7. टॉस तिथे जिंकला MS सोनावळे जुन्नर टीमने आणि निर्णय प्रमोद क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 6 चेंडू 7. आराध्य 11 सोनावळे जुन्नर अर्थात तुषारजी मडक्यांनी प्रस्तुत केलेला संघ. 6 चेंडू 7. पप्पू आलेत आता. MS कांदा टीमचे ओनर आहेत भूषणदादा भोईर. आपलाही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. 6 चेंडू 7. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल येतील. संघाची धावसंख्या वाढेल. 5 चेंडू आणि 6. 5 चेंडू आणि 6. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 40. 4 चेंडू 5.
कंपल्सरी चेस. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे येतील क्षेत्ररक्षक एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. तीन चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या इथे आता वाढेल 42 धावा. 3 चेंडू आणि 3. जयदादा धस उपस्थित होत आहेत. MS11 अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्या संघ खेळताना पाहायला मिळतो. जयदादा आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 चेंडू 3 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा आणि पाहता पाहता या सामन्यात वडपे संघाने विजय नोंदवला. अभिनंदन टीम वडपे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. हडलक टीम अवकळवाडी, तुमचंही भरपूर चांगलं प्रदर्शन राहिलं, परंतु या स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर जावं लागतंय. मुरबाडकर चषकाच्या वतीने